गुड मॉर्निंग गाईज. आज आपण सेल्सफोर्स ॲडमिन आणि डेव्हलपरचे काही क्वेश्चन्स घेणार आहोत आणि ते पण मराठीमध्ये. तर चला आपण मराठीमध्ये सेल्सफोर्सचे काही क्वेश्चन घेऊया. तुम्हाला नक्कीच समजेल आणि तुम्हाला नक्कीच ह्या क्वेश्चनचं बेनिफिट होईल इंटरव्ह्यूमध्ये आणि जॉब करताना. स्टार्ट करूया. प्रोफाईल. सेल्सफोर्समध्ये प्रोफाईल ऐतिहासिकदृष्ट्या ऑब्जेक्ट लेवल आणि फील्ड्स लेवल सेक्युरिटीवर प्रवेश नियंत्रण करण्याचा मार्ग आहे. तथापि परवानगी संच सोडवण्यात आल्यापासून आम्ही त्यांना परवानगी गटासह ऑब्जेक्ट किंवा फील्ड परवानग्या कॉन्फिगर करण्याचा प्राथमिक मार्ग म्हणून वापरण्याची शिफारस करतो. लक्षात ठेवा की प्रत्येक वापरकर्त्याला प्रोफाईल नियुक्ती करणे अद्याप अनिवार्य आहे, कारण हे ठिकाण आहे जिथे तुम्ही पृष्ठ लेआउट, असाइनमेंट किंवा लॉग इन, IP प्रतिबंध यासारख्या इतर गोष्टी कॉन्फिगर करता. तथापि ऑब्जेक्ट आणि फील्ड्स सुरक्षा सेटअपसाठी किमान प्रवेशासाठी प्रोफाईल कॉन्फिगर करा आणि परवानग्या जोडण्यासाठी परवानगी सेट गट वापरा. सेल्सफोर्स म्हणजे काय? सेल्सफोर्स हे सर्वोत्तम ग्राहक संबंध व्यवस्थापन CRM साधनांपैकी एक आहे. सेल्सफोर्स हे मार्केटमध्ये उपलब्ध वेब आधारित लवचिक आणि शक्तिशाली डेटाबेस प्रदाता आहे. Salesforce.com हे क्लाउड आधारित ग्राहक संबंध व्यवस्थापन CRM सॉफ्टवेअर समाधान आहे. विक्री सेवा, विपणन, सहयोग, विश्लेषण आणि वाणिज्य. Salesforce.com मधील सेल्स क्लाउड, सेल्स मॉड्यूल यामध्ये लीड्स, अकाउंट्स, कॉन्टॅक्ट्स, संधी, प्रोडक्ट, प्राइस बुक, कोड्स अँड कॅम्पेन, मर्यादा लागू यांचा समावेश आहे. यात ऑनलाईन सपोर्ट करण्यासाठी वेब टू लीड सारखी वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. लीड कॅप्चर, ऑटो रिस्पॉन्स नियमासह हे संपूर्ण विक्री प्रक्रियेसाठी स्टार्ट टू एंड सेटअप म्हणून डिझाइन केले आहे. तुम्ही महसूल निर्माण करण्यात मदत करण्यासाठी याचा वापर करता. सर्व्हिस क्लाउड्स हे Salesforce.com मधील सेवा, ग्राहक सेवा प्रमाणे मॉड्यूल्सचा संदर्भ देते. यात खाती संपर्क प्रकरणे आणि उपाय समाविष्ट आहेत. यामध्ये पब्लिक नॉलेज बेस, वेब टू केस, कॉल सेल्स पोर्टल, तसेच ग्राहक सेवा, ऑटोमेशन्स, उदाहरण वाढीचे नियम, असाइनमेंट, नियम यासारख्या वैशिष्ट्याची समावेश आहे. हे तुम्हाला उत्पादन, सेवा, बिलिंग इत्यादीसाठी भूतकाळातील, वर्तमान, भविष्यातील ग्राहकांच्या विनंत्यांना समर्थन देण्यासाठी डिझाइन केले आहे. तुम्ही याचा वापर लोकांना आनंदी करण्यात मदत करण्यासाठी करता. नेक्स्ट क्वेश्चन, विक्री क्लाउड म्हणजे काय? सेल्स क्लाउड हे Salesforce.com मधील विक्री मॉड्यूल्स संदर्भ देते. यामध्ये लीड्स, अकाउंट्स, कॉन्टॅक्ट्स, संधी, प्रॉडक्ट, किमतीची पुस्तके, कोड्स अँड कॅम्पेन समावेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सर्व्हिस क्लाउड म्हणजे काय? सर्व्हिस क्लाउड हे Salesforce.com मधील सर्व्हिस मॉड्यूल संदर्भ देते. यात खाती, संपर्क प्रकरणे आणि समाविष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय? क्लाउड कम्प्युटिंग हा एक IT विकास, उपयोजन, व्यवसाय उत्पन्नाचे डिलिव्हरी मॉडेल्स रिअल टाइम वापरकर्त्याद्वारे वापरल्या जाणाऱ्या इंटरनेटवर प्रदान केलेल्या सेवांमध्ये एक नवीन ट्रेड आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डेटाबेस.com म्हणजे काय? डेटाबेस.com हे एक सेल्सफोर्सचे प्राथमिक एंटरप्राइज डेटाबेस स्टोरेज आहे. हे डेटा संग्रहित करण्यासाठी तयार केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, Salesforce.com मधील विविध प्रकारच्या वस्तू. Salesforce विविध प्रकारच्या वस्तूचे समर्थन करते.
मानक वस्तू आहेत सानुकूल वस्तू, बाह्य वस्तू, प्लॅटफॉर्म, इव्हेंट आणि मोठ्या वस्तू. नेक्स्ट क्वेश्चन, सेल्स फोर्स ऑब्जेक्ट म्हणजे काय? ऑब्जेक्ट ही डेटाबेस टेबल्स आहेत जी आम्हाला संस्थेसाठी विशिष्ट डेटा संग्रहित करण्याची परवानगी देतात. सेल्सफोर्स स्टँडर्ड अँड कस्टम मधील ऑब्जेक्टचे दोन प्रकार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, सेल्सफोर्स मध्ये टॅब म्हणजे काय? सेल्सफोर्स मधील टॅब वापरकर्त्यांना माहिती एका दृष्टीपेक्षापात पाहण्यात मदत करतात. हे ऑब्जेक्टच्या डेटा प्रदर्शित करते आणि अनुप्रयोगातील इतर वेब सामग्रीसाठी फायदा होतो. नेक्स्ट क्वेश्चन, सानुकूल फीड्स प्रकारची उदाहरणे सूचीबद्ध करा. ऑटो नंबर्स, चेकबॉक्स, चलन, तारीख, वेळ, फॉर्म्युला, ईमेल्स, नंबर्स, टक्केवारी, फोन, यादी निवडा, मजकूर, लुकअप, संबंध, मास्टर तपशील संबंध. नेक्स्ट क्वेश्चन, प्रोफाइल म्हणजे काय? प्रोफाइल परिभाषित करतात की वापरकर्ते ऑब्जेक्ट आणि डेटाबेस कसे प्रवेश करतात आणि अनुप्रयोगाने काय करू शकतात. तुम्ही वापरकर्ते तयार करता तेव्हा तुम्ही प्रत्येकाला प्रोफाइल नियुक्ती करता. नेक्स्ट क्वेश्चन, भूमिका म्हणजे काय? एखाद्या विशिष्ट वापरकर्त्याकडे डेटा दृश्यमानता वाढवण्यासाठी भूमिका परिभाषित केल्या जातात. भूमिका पदानुक्रम अनुमती देते. उच्च स्तरावर बसलेल्या वापरकर्त्याला कमी भूमिका असलेल्या वापरकर्त्याचा मालकीचा रेकॉर्डमध्ये प्रवेश असतो. पदानुक्रम. नेक्स्ट क्वेश्चन, शेअरिंग नियम म्हणजे काय? जेव्हा वापरकर्ता सामाजिक गटासह इतर वापरकर्त्यांना प्रवेशाची परवानगी देऊ इच्छितो तेव्हा सामायिकरण नियम लागू केले जातात. भूमिका किंवा प्रदेश हे स्वयंचलित अपवाद करून विशिष्ट वापरकर्त्यांना अधिक प्रवेश देते. तुमच्या संस्था व्यापी शेअरिंग सेटिंग मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, सेल्सफोर्स मध्ये डॅशबोर्ड्स म्हणजे काय? सेल्सफोर्स मधील डॅशबोर्ड हे अहवालाचे सचित्र प्रतिनिधित्व आहे. पासून डेटा प्रदर्शित करते. व्हर्च्युअल घटक म्हणून स्रोत अहवाल. नेक्स्ट क्वेश्चन, सेल्सफोर्स मध्ये ट्रिगर्स म्हणजे काय? ट्रिगर्स एक अपेक्स कोड म्हणून परिभाषित केला आहे जो सानुकूल क्रिया करण्यासाठी आधी किंवा नंतर कार्यान्वित करतो. सेल्सफोर्स मधील रेकॉर्ड मध्ये समाविष्ट करणे, अपडेट करणे, हटवणे, इतर सारखे बदल. नेक्स्ट क्वेश्चन, salesforce.com मधील विविध प्रकारच्या वस्तू. सेल्सफोर्स विविध प्रकारच्या वस्तूचे समर्थन करते. मानक वस्तू आहेत सानुकूल, ऑब्जेक्ट, बाह्य ऑब्जेक्ट, प्लॅटफॉर्म, इव्हेंट आणि बिग ऑब्जेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, सेल्सफोर्स ऑब्जेक्ट म्हणजे काय? ऑब्जेक्ट ही डेटाबेस टेबल्स आहेत जी आम्हाला संस्थेसाठी विशिष्ट डेटा संग्रहित करण्याची परवानगी देतात. सेल्सफोर्स स्टँडर्ड अँड कस्टम मधील ऑब्जेक्ट दोन प्रकार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, सेल्सफोर्स मध्ये टॅब म्हणजे काय? सेल्सफोर्स मधील टॅब वापरकर्त्यांना माहिती एक दृष्टीक्षेपात पाहण्यात मदत करतात. हे ऑब्जेक्टच्या डेटा प्रदर्शित करते आणि अनुप्रयोगासाठी इतर बाबी वेब सामग्री. नेक्स्ट क्वेश्चन, डॅशबोर्ड म्हणजे काय? सेल्सफोर्स डॅशबोर्ड हे सेल्सफोर्स मधील अहवाल डेटाचे ग्राफिकल प्रतिनिधित्व आणि व्हिज्युअल सादरीकरण आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, डायनामिक डॅशबोर्ड्स म्हणजे काय? सेल्सफोर्स मधील डायनामिक डॅशबोर्ड तुमच्या संस्थेच्या इतर स्तरावर आम्हाला हवे असलेले मॅट्रिक्सचे संच दाखवतात. एंटरप्राइज एडिशन्स 5 डायनामिक डॅशबोर्ड्स वापरू शकतात आणि अमर्यादित एडिशन्स 10 डॅशबोर्ड्स वापरू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन, वर्कफ्लो म्हणजे काय? सेल्सफोर्स वर्कफ्लो हे एक व्यावसायिक लॉजिक आहे जे रेकॉर्ड तयार केल्यावर त्यांचे मूल्यांकन करते. कार्य नियुक्त करणे, ईमेल्स, फीड्स, अपडेट, आउटबाउंड सारख्या
स्वयंचलित प्रक्रिया लागू करण्यासाठी ऑब्जेक्ट अपडेट करते. नेक्स्ट क्वेश्चन, वर्कफ्लो टास्क म्हणजे काय? सेल्सफोर्स मधील वर्कफ्लो टास्क वापरकर्त्यांना टास्क नियुक्त करण्यासाठी वापरले जातात. कार्ये वापरून आम्ही विषय, स्थिती, प्राधान्य, कार्याची देय तारीख निर्दिष्ट करू शकतो. कार्य म्हणजे कार्यप्रवाह आणि मंजुरी क्रिया ज्या वर्कफ्लो नियम किंवा मंजुरी प्रक्रियेद्वारे ट्रिगर्स केल्या जातात. नेक्स्ट क्वेश्चन, वर्कफ्लो अलर्ट म्हणजे काय? ईमेल अलर्ट ही वर्कफ्लो आणि मंजुरीमध्ये वापरली जाणारी एक क्रिया आहे. ते वर्कफ्लो नियम किंवा मंजुरी प्रक्रियेद्वारे ईमेल टेम्पलेट उत्पन्न करण्यासाठी वापरले जातात आणि गंतव्य वापरकर्त्याला पाठवले जातात. आम्ही वापरकर्त्यांना वैध ईमेल पत्ता असलेल्या संपर्कांना वर्कफ्लो ईमेल्स सूचना पाठवू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, मानक अहवाल म्हणजे काय? सेल्सफोर्समधील मानक अहवाल salesforce.com द्वारे प्रदान केले जातात. या प्रकारचे अहवाल हटवले जाऊ शकत नाही आणि या प्रामुख्याने सानुकूल अहवाल तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकत नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन, सानुकूल अहवाल म्हणजे अहवाल काय आहेत? सेल्सफोर्समध्ये अनुकूल अहवाल हे विशिष्ट निष्कर्षासह वापरकर्त्याद्वारे तयार केलेले असतात. या प्रकारचा अहवाल हटवला जाऊ शकतो, संपादित केला जाऊ शकतो आणि वैयक्तिक फोल्डरमध्ये संग्रहित केला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, सारणी अहवाल म्हणजे काय? सेल्सफोर्स मधील टॅब्युलर अहवाल हे आहेत जे डेटा सूचीच्या स्वरूपात प्रदर्शित केला जातो. टॅब्युलर रिपोर्ट्समध्ये अनुकूल डेटा सब टोटल शिवाय व्यवस्थित केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, सारांश अहवाल म्हणजे काय? सेल्सफोर्स मधील सारांश अहवाल हे ते आहेत जेथे डेटा सारांश स्वरूपाच्या स्वरूपात प्रदर्शित केला जातो. या अहवालात क्रमवारी एकूण डेटा उपलब्ध होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, मॅट्रिक्स अहवाल म्हणजे काय? मॅट्रिक्स अहवाल हे सेल्सफोर्स आहेत जेथे डेटा ग्रीन स्वरूपात पंक्ती आणि स्तंभासह व्यवस्था केला जातो. डेटा एक्सेल फॉर्मॅट सारख्या टेबलमध्ये अनुलंब आणि क्षितिजरित्या व्यवस्थित केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, ट्रेड रिपोर्ट म्हणजे काय? सेल्सफोर्स मधील ट्रेड रिपोर्ट्स हे ऐतिहासिक डेटा प्रदर्शित करतात. ट्रेड रिपोर्ट्सचा उपयोग आम्ही सोडू इच्छित असलेला डेटा कोणत्या फील्ड्समध्ये आहे याचे विश्लेषण करण्यासाठी केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, सानुकूल अहवाल प्रकार काय आहे? सेल्सफोर्स मधील कस्टम अहवाल प्रकार सानुकूल अहवाल तयार करताना आम्हाला अहवाल विझार्डमध्ये फ्रेमवर्क तयार करण्यास अनुमती देतात. हे सानुकूल अहवाल मानक आणि सानुकूल ऑब्जेक्ट्स दरम्यान तयार केले जाऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन, सेल्सफोर्स मानक फीड्स काय आहे? खाली नमूद केलेले सेल्सफोर्स मानक फीड्स आहेत. मालक, नाव, अंतिम सुधारित करून निमृत. नेक्स्ट क्वेश्चन, ट्रिगर्स म्हणजे काय? हा कोडचा एक तुकडा आहे जो रेकॉर्ड करण्यासाठी आणि नंतर अंमलात आणला जातो किंवा अपडेट केला जातो. आम्ही एका ट्रिगर्समध्ये 20 ml DML ऑपरेशन वापरू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, वर्कफ्लो म्हणजे काय? ही स्वयंचलित प्रक्रिया आहे ज्याने मूल्यमापन निकष आणि पथ सेटअप तयार करा, कार्यप्रवाह आणि मंजुरी प्रक्रिया यावर आधारित कृती केली. नेक्स्ट क्वेश्चन, ट्रिगर्स म्हणजे काय? ट्रिगर्स हा कोडचा तुकडा आहे जो force.com डेटाबेसमध्ये रेकॉर्ड समाविष्ट अपडेट हटवण्यापूर्वी आणि नंतर अंमलात आणला जातो. ट्रिगर्स हा अपेक्स कोड आहे जो खालील प्रकारच्या ऑपरेशनच्या आधी किंवा नंतर कार्यान्वित करतो. म्हणजे घाला, अपडेट करा, हटवा आणि विलीन. नाराज आणि हटवणे, रद्द करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ट्रिगर्स मधील विविध प्रकारचे इव्हेंट कोणते आहेत?
सेल्सफोर्स मध्ये ट्रिगर्स इव्हेंटची यादी इथे आहे. घालवण्यापूर्वी, अपडेट करण्यापूर्वी, हटवण्यापूर्वी, घालवल्यानंतर, अद्ययावधनानंतर, हटवल्यानंतर, रद्द केल्यानंतर. नेक्स्ट क्वेश्चन, विविध प्रकारचे प्रवाह कोणते आहेत? सेल्सफोर्स फ्लोचे 5 उपप्रकारामध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते. स्क्रीन प्रवाह, शेड्यूल ट्रिगर्स केलेले प्रवाह, ऑटो लॉन्च फ्लो, रेकॉर्ड्स ट्रिगर्स केलेले प्रवाह, प्लॅटफॉर्म इव्हेंट ट्रिगर्स केलेला प्रवाह. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बॅच अपेक्स म्हणजे काय? क्लास किंवा जर व्हेरिएबल्स किंवा पद्धती स्थिर असतील तर आपण क्लासच्या नावाने कॉल करू शकतो. ट्रिगर्सच्या आधी कधी वापरायचे आणि ट्रिगर्स नंतर कधी वापरायचे? नेक्स्ट क्वेश्चन, ट्रिगर्स करण्यापूर्वी प्रामाणीकरण करण्यासाठी आम्ही ट्रिगर्स करण्यापूर्वी वापरावे. तुम्ही ज्या ऑब्जेक्टवर ट्रिगर्स लिहित आहात त्याच ऑब्जेक्टवर तुम्ही कोणतेही फील्ड्स अपडेट करत असल्यास आणि स्पष्टपणे DML स्टेटमेंट समाविष्ट करण्याची आवश्यकता नाही. आधीपासून DML ऑपरेशनमुळे केवळ फायर ट्रिगर्स होते आणि जे अजूनही चालू आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ट्रिगर्स नंतर जर तुम्ही रिलेशनशिप रेकॉर्ड्स हाताळत असाल आणि तुम्हाला या परिस्थितीत रेकॉर्ड आयडीची आवश्यकता असेल तर आम्ही ट्रिगर्स केल्यानंतर वापरला पाहिजे. इन्सर्ट रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड्स आयडी नसतो. नेक्स्ट क्वेश्चन, SOQL म्हणजे काय? SOQL सेल्सफोर्स ऑब्जेक्ट शोध भाषा. SOQL उद्देश, आम्ही एकाधिक ऑब्जेक्टमध्ये मूल्य शोधू शकतो, कोणत्याही संबंधित आवश्यकता नाही. SOQL केरीचे परिणाम सूचीच्या यादीमध्ये संग्रहित केले जाऊ शकतात. प्रति व्यवहार SOQL केरी 20. SOQL केरी पंक्ती परत आल्या 2000 पर्यंत. नेक्स्ट क्वेश्चन, DML विधानासाठी राज्यपाल मर्यादा. प्रति व्यवहार DML स्टेटमेंट संख्या 150 संपूर्णपणे समाविष्ट करणे, अपडेट करणे, हटवणे, रद्द करणे. प्रति DML स्टेटमेंट प्रक्रिया केलेली पंक्तीची संख्या 10,000 असते. नेक्स्ट क्वेश्चन, अपेक्स म्हणजे काय? अपेक्स ही एक जोरदार टाईप केलेली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग भाषा आहे जी विकसकांना host.com प्लॅटफॉर्म सर्व्हर host.com API वरील कॉलच्या सहयोगाने प्रवाह आणि व्यवहार नियंत्रण विधाने कार्यान्वित करू देते. सिस्टम वापरून जे जावा सारखे दिसते आणि डेटाबेस संचित प्रक्रियेप्रमाणे कार्य करते. अपेक्स किंवा विकसकांना बटन क्लिक संबंधित रेकॉर्ड अद्यतने व्हिज्युअल फोर्स पृष्ठासह बहुतेक सिस्टीम इव्हेंटमध्ये व्यवसाय तर्क जोडण्यास सक्षम करते. जेव्हा सेवा विनंत्याद्वारे आणि ऑब्जेक्टवरील ट्रिगर्सद्वारे सर्वोच्च कोड सुरू केला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन्स, विक्री क्लाउड म्हणजे काय? सेल्स क्लाउड तुमची सर्व ग्राहक माहिती एकाच ठिकाणी ठेवते. तुम्हाला तुमच्या ग्राहकाची अंतर्दृष्टी देते आणि तुम्हाला सर्वोत्तम लीडर्स बद्दल बुद्धिमान सूचना देखील देते. व्यवसाय कसा चालला आहे याचे रिअल टाइम अहवाल तुम्ही पाहू शकता आणि तंत्रज्ञान कार्यक्षेत्र तुम्हाला उत्पादन होण्यास मदत करते. अधिक हुशार आणि जलद विक्री. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या ग्राहकावर लक्ष केंद्रित करा. रिअल टाइम कार्यप्रदर्शन चार्ट आणि खाते अंतर्दृष्टी प्रदान करा. डॉग डील्स साठी इंटेलिजन्स अलर्ट सर्वात लोकप्रिय लीडर्ससाठी सूचित करणे. अंगभूत सौरपुष्ट पद्धती मार्गदर्शनासह अंतर्ज्ञानी कार्यक्षेत्र प्रदान करून उत्पादकता वाढवा. नेक्स्ट, सेल्सफोर्स प्लॅटफॉर्म वापरून तुम्ही ज्या पद्धतीने विक्री करता त्याप्रमाणे कार्यक्षेत्र अनुकूलित करण्याचा पर्याय.
ऑटोमेटेड मार्केटिंग तुम्हाला तुमचे व्यवसाय वाढवण्यासाठी आधीच्या लक्षित मोहिमा चालवणाऱ्या संभावना गुंतवून ठेवण्याची परवानगी देते. संपूर्ण टीम सोबत नोट्स ठेवा. तुम्ही ताबडतोब पाईपलाईन अपडेट करू शकता. तुमच्या अंदाजामध्ये तुम्हाला पूर्ण स्वरूप देऊन गंभीर व्यवसाय मॅट्रिक्स पाहू शकता. तुमच्या सर्वात महत्त्वाचा ग्राहक संवर्धन प्रकरणाचा मागोवा ठेवा. अचूक संपर्क माहिती आणि समृद्ध प्रति बुद्धिमत्ता प्रदान करा. बिझनेस आणि ॲप्स ग्राहक सेवासह अखंडपणे कार्य करतात, जे कोणत्याही डिझायनर व सुरक्षितपणे अंतर्गत आणि बाह्य माहितीचे विश्लेषण करण्यास सक्षम करते. उत्पादकता वाढवते, जसे पूर्वी कधीही नव्हते. सर्व्हिस क्लाउड्स प्लॅटफॉर्म हे ग्राहक समर्थन प्लॅटफॉर्म आहे, जे तुम्हाला एजंटना भाषणा इतकेच झटपट आणि सोपी सेवा देण्यासाठी महासत्ता देते. इतकेच नाही तर तुमचे ग्राहक तुमच्यापर्यंत कसे पोहोचायचे आणि संभाषण कसे सुरू करायचे हे निवडू शकता. कुठेही आणि कोणत्याही डिझाईनवर ईमेल्स, फोन, SMS, सोशल मीडिया, ऑनलाईन समुदाय किंवा रिअल टाइम वेब चॅट, प्रत्येक चॅनल तुमच्या एजंटसाठी तुमच्या ग्राहकांना आवश्यकता असलेल्या प्रतिसादासाठी खुली आहे आणि तुमचे ग्राहक खूप आनंदी राहतात. नंतर सर्व्हिस क्लाउड्स प्लॅटफॉर्मसह तुम्ही तुमच्या विद्यमान मोबाईल ॲप्स, वेबसाईटमध्ये ग्राहक समर्थन एम्बेड करू शकता. हे अखंड आहे आणि तुमच्या एजंटना एम्बेड सेवा आणि चॅट सारख्या साधनाद्वारे ॲपमधील मोबाईल समर्थन वितरित करणे शक्य करते. आता ग्राहक कधीही आणि कुठेही एजंट पाहू आणि बोलू शकतात. सोशल सर्व्हिस हा सोशल क्लाउड प्लॅटफॉर्मचा भाग असल्यामुळे एजंट ग्राहकांच्या गरजावर लक्ष ठेवू शकतात आणि फोन, ईमेल्स, SMS, अगदी ट्विटर किंवा फेसबुक यासह ग्राहकाला जे चॅनल वापरण्यास सोयीस्कर वाटत असेल त्याप्रमाणे प्रतिसाद देऊ शकतात. ग्राहकांना त्यांना हवे तसे वैयक्तिकरित्या कनेक्ट करा. ॲडव्हान्स AI पॉवर्ड प्लॅटफॉर्म जे व्यवस्थापकांना अधिक चांगले सशक्त बनवते. एजंटना अधिक चांगले सशक्त बनवते. ग्राहकाशी कधीही कुठेही कोणत्याही डिझाईन डिव्हाइसद्वारे चांगले कनेक्ट होते. ग्राहकाला एखादी समस्या हे कळणार आधीच जलद समाधान शोधण्यात मदत होते. उत्पादकता प्लस कार्यक्षमता प्लस अनंतचा प्रगत अल्गोरिदम वापरणे, जेथे समाधान अधिक उत्पादक एजंट, अधिक कार्यक्षम खर्च, अधिक समाधानी ग्राहकाच्या बरोबरीचे आहेत. एक प्लॅटफॉर्म जो ग्राहकाचा वारसा डेटा ऑनलाईन करतो, सेवा संरेखित करतो, प्रत्येक ग्राहकाच्या 360 डिग्री दृश्यासह विक्री आणि विपणन करतो. त्यामुळे ग्राहकाला प्रत्यक्षात माहिती नसलेल्या ग्राहकाबद्दल अधिक माहिती असते. नेक्स्ट, ग्राहकांना प्रत्येक चॅनेलवर सोयीस्कर आणि सर्वोत्कृष्ट चॅनेल प्रदान करते, जसे की सामाजिक वेब, मजकूर, ईमेल्स, कॉल्स, उत्पादने, स्वयंसेवा पोर्टल आणि समुदाय. नेक्स्ट, तुमच्या ग्राहकाप्रमाणे तुम्ही तुमच्या ग्राहकाला गरजेनुसार तुमचा व्यवसाय चपळ ठेवून बदल करण्यासाठी त्वरित जवळून घेत आहात. हे तुमचे संपूर्ण मोबाईल वर्क फोर्स कनेक्ट करते, त्यामुळे फीड्स एजंट लूपमध्ये असतात. कोणत्याही बॅक एंड प्रणालीशी परस्पर संवाद आणि लाइटनिंग आणि प्रोसेस बिल्डर सारख्या कमी कोड साधनासह कोणतीही सेवा प्रगती सानुकूलित करा. नेक्स्ट, सेल्सफोर्स ॲप एक्सचेंज वर 1000 विश्वसनीय मोफत फीड सेवा ॲप्स द्रुतपणे प्लग इन करा. नेक्स्ट क्वेश्चन, सेल्सफोर्स तुम्हाला काय माहिती आहे? सेल्सफोर्स बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? सेल्सफोर्स CRM डेव्हलपमेंट अग्रेसर बनले आहे. हे ग्राहक संबंध व्यवस्थापन CRM व्यासपीठ आहे, जे व्यावसायिकांना त्यांच्या ग्राहकाशी जोडते. हे एकात्मिक CRM प्लॅटफॉर्म आहे, जे
तुमच्या सर्व विभागांना मार्केटिंग, विक्री, वाणिज्य सेवेसह प्रत्येक ग्राहकाचे प्रमाणित चित्र प्रदान करते आणि तुम्हाला सुरक्षित क्लाउडवर डेटा संचलित करण्यास देखील अनुमती देते. प्लॅटफॉर्ममध्ये रिलेशनशिप मॅनेजमेंट अनेक सेवा रोज समाविष्ट नाही, तर ते ॲप डेव्हलपमेंटमध्येही मदत करते. परिणामी सेल्सफोर्स तुम्हाला तुमच्या व्यवसायात कुठून चालवण्याची परवानगी देते. नेक्स्ट क्वेश्चन, विस्तार सीआरएम म्हणजे काय आणि स्पष्ट करा. सीआरएमचा विस्तार म्हणजे ग्राहक संबंध व्यवस्थापन. सीआरएम हा एक ऍप्लिकेशन आहे जो सिस्टीम स्वयंचलित करण्यात किंवा मार्केटिंग फंक्शन डिजिटाइज करण्यात मदत करतो. या सॉफ्टवेअरद्वारे कंपन्या नफा आणि महसूल वापरण्याची योजना करू शकतात. महसूल आणि नफा वाढवण्याचे हे धोरण ग्राहक आणि विक्रीला आकर्षित करून बनवले जाते. सीआरएमची महत्वाची संकल्पना म्हणजे ग्राहक मूल्य. खालीलप्रमाणे 4 सीआरएम उपक्रम आहेत: ग्राहक संपादन, ग्राहक धारणा, ग्राहक मंथन, ग्राहक बिन बँक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, salesforce.com आणि force.com मधील काय फरक आहे? तर दोन्ही तुलनेने समान आहेत, परंतु त्यांच्या कार्यक्षमतेत भिन्न आहेत. salesforce.com सीआरएम कार्यक्षमता आधारित ऍप्लिकेशन तयार करण्यात मदत करते. संपर्क तपशील संग्रहित करणारे, फोन कॉल्स करणारे आणि फोनची इतर सर्व मानक कार्य करणारे आयफोन्स ॲप. फोर्स.कॉमचा वापर डेटामधील आणि वापरकर्ता इंटरफेस सानुकूलित करण्यासाठी केला जातो. एक्झाम्पल, आयफोन OS वापरण्यात जे ॲप तयार आणि चालू शकते. नेक्स्ट क्वेश्चन्स, प्रोफाईल म्हणजे काय? सेल्सफोर्स म्हणजे सेल्सफोर्स मध्ये उपलब्ध असलेल्या प्रोफाईलच्या प्रकाराचा उल्लेख करा. प्रोफाईल सेल्सफोर्स मधील सेटिंग आणि सेटिंग आणि परवानग्या सारखेच असते. हे वापरकर्त्याद्वारे परिभाषित केलेले भिन्न कार्य करण्यासाठी वापरले जाते. विशिष्ट रेकॉर्ड व्यवस्थापित करण्याचा हा एक दुसरा मार्ग आहे. फाईलचे 2 प्रकार आहेत: मानक फाईल्स, host.com द्वारे तयार केलेली प्रोफाइल्स. सानुकूल प्रोफाइल्स, वापरकर्त्याने तयार केलेली प्रोफाइल्स. सेल्सफोर्स मानक प्रोफाइल्स आहेत. मानक वापरकर्ता, समाधान व्यवस्थापक, विपणन वापरकर्ता, केवळ वाचनीय प्रणाली प्रशासक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रोफाईल आणि भूमिका यात काय फरक आहे? सेल्सफोर्स प्रोफाईल आणि सेल्सफोर्स रोल मधील फरक आहे. प्रोफाईल सामान्य परवानग्या, टॅब स्थळ परवानग्या, वाचन, लेखन परवानग्या इत्यादी सारख्या प्रोफाईल वापरून ऑब्जेक्ट आणि फीड्स प्रवेश तयार केला जाऊ शकतो. भूमिका, आम्ही भूमिका वापरून रेकॉर्ड स्तरीय प्रवेश देतो, जसे की संस्था व्यापी डिफॉल्ट भूमिका, पदानुक्रम शेअरिंग नियम, मॅन्युअल शेअरिंग. सोप्या भाषेत सांगायचे तर रेकॉर्ड स्तरीय प्रवेश जबाबदाराद्वारे प्रभावित होतो. salesforce.com मधील वापरकर्ते कसे हटवायचे किंवा गाठायचे? salesforce.com मध्ये वापरकर्ता हटवणे शक्य नाही, परंतु आम्ही फ्रीज पर्याय वापरकर्त्यास निष्क्रिय करू शकतो. वापरकर्ता फ्रीज करण्यासाठी इथे जा, सेटअप, वापरकर्ते व्यवस्थापित करा आणि वापरकर्ता शोधा आणि त्यावर क्लिक करा आणि नंतर फ्रीज वर क्लिक करा. नेक्स्ट क्वेश्चन, salesforce.com मध्ये फायली, दस्तावेज, प्रतिमा संचलित करण्याच्या पद्धतीचा उल्लेख करा. आम्ही खालीलप्रमाणे salesforce.com मध्ये फायली, दस्तावेज आणि प्रतिमा संचलित करू शकतो. संगणक आणि कागदपत्रे, गुगल ड्राईव्ह, ग्रंथालय, बडबड फाईल्स. फीड डिपेंडन्सी म्हणजे काय? सेल्सफोर्स मध्ये फील्ड डिपेंडन्सी हे फिल्टर आहेत जे वापरकर्त्यांना त्यांची सामग्री सुधारू देतात आणि एका फीडचे मूल्य दुसऱ्याच्या मूल्यावर
अवलंबून असते. फीड्स अवलंबित आणखी 2 फीड्स आहेत जी आहेत नियंत्रण क्षेत्र, अवलंबित क्षेत्र. नेक्स्ट क्वेश्चन, सेल्सफोर्स मध्ये शेअरिंग नियमाचे विविध प्रकार सांगा. सेल्सफोर्स मध्ये शेअरिंग नियमचे काही नियम उपलब्ध आहेत जे खालीलप्रमाणे आहेत. खाते सामायिकरण नियम, केस शेअरिंग नियम, संपर्क सामायिकरण नियम, कस्टम ऑब्जेक्ट शेअरिंग नियम्स, लीड्स शेअरिंग नियम्स, संधी वाटप नियम. नेक्स्ट क्वेश्चन, रोलअप रोलअप सारांश फीडची वैशिष्ट्ये आणि कार्य सूचीबद्ध करा. रोलअप सारांश फीडची वैशिष्ट्ये, हे मास्टर डिटेल्स संबंधीसाठी तयार केलेले जाऊ शकते, परंतु लुकअप संबंधासाठी नाही. ऑटो क्रमांक येथे उपलब्ध नाहीत. आम्ही रोलअप सारांश फील्डमध्ये फीड्स प्रकार वापरू शकत नाही. हे चाइल्ड ऑब्जेक्ट वरून डेटा मिळवते. रोलअप सारांश फील्डची कार्ये मोजा, बेरीज, मिनिट आणि कमांड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रेकॉर्ड शेअर करण्याचे मार्ग सांगा. सेल्सफोर्स मध्ये आम्ही रेकॉर्ड शेअर करू शकतो. असे 5 मार्ग आहेत. भूमिका, पदानुक्रमण, संस्था, विस्तृत डिफॉल्ट, मॅन्युअल शेअरिंग्स, निकष आधारित शेअरिंग नियम, शिखर शेअरिंग्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डायनामिक डॅशबोर्ड परिभाषित करा. आम्ही डायनामिक डॅशबोर्ड शेड्यूल करू शकतो. डायनामिक डॅशबोर्ड आम्हाला संस्थेमध्ये मॅट्रिक्सचा संच प्रदर्शित करण्यास मदत करतात, जे salesforce.com वर डॅशबोर्डसाठी सुरक्षा सेटिंग प्रदान करण्यासाठी तयार केले आहेत. डायनामिक डॅशबोर्ड्समध्ये 2 सेटिंग पर्याय आहेत. निर्दिष्ट वापरकर्ता म्हणून चालवा, लॉग इन केलेला वापरकर्ता म्हणून चालवा. नेक्स्ट क्वेश्चन, सेल्सफोर्स मध्ये वर्कफ्लो म्हणजे काय? सेल्सफोर्स मध्ये वर्कफ्लो हे व्यवसायाचे तर्कशास्त्र आहे, जे तुम्हाला तुमच्या संस्थेच्या सामान्य प्रक्रिया संचालित करण्यात मदत करते. तुमचा बराच वेळ वाचवते. वर्कफ्लो डेटा बदलणे किंवा व्यक्ती किंवा बाह्य प्रणाली सूचित करणे यासारखे कार्य करण्यासाठी रेकॉर्डिंग परवानगी देते. आम्ही कार्य नियुक्ती करणे, ईमेल पाठवणे, फीड्स अद्ययावत करणे आणि आउटबाउंड संदेश पाठवणे यासारखी कार्ये संचलित करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, salesforce.com मधील विविध वर्कफ्लो घटकांना नावे द्या. salesforce.com मध्ये 5 कार्यप्रवाह घटक आहेत. कार्यप्रवाह नियम, कार्यप्रवाह कार्य, कार्यप्रवाह ईमेल सूचना, कार्यप्रवाह फीड्स अद्यतने, वर्कफ्लो आउटबाउंड संदेश. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेल्सफोर्स मध्ये विविध प्रकारचे संबंध कोणते उपलब्ध आहेत? हे सेल्सफोर्स मध्ये विविध प्रकारचे संबंध आहेत जे वापरकर्ते तयार करू शकतात, जे आहेत सहसंबंध, पहा, अनेक ते अनेक, जंक्शन ऑब्जेक्ट, श्रेणीबद्ध, मास्टर डिटेल्स, मास्टर तपशील संबंध. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेळेवर अवलंबून असलेल्या वर्कफ्लोच्या मर्यादा काय आहेत? वेळेवर अवलंबून असलेल्या कार्यप्रवाहाच्या मर्यादा खालीलप्रमाणे आहेत. टाइम ट्रिगर्स मिनिट किंवा सेकंदांना सपोर्ट करत नाहीत. फॉर्म्युला फीड्स ज्यामध्ये संबंधित ऑब्जेक्ट मर्ज फीड समाविष्ट असतात तेव्हा टाइम्स ट्रिगर्स संदर्भ देऊ शकत नाही. आम्ही टाइम्स ट्रिगर्स जोडू किंवा काढू शकत नाही जर कार्यप्रवाह नियम प्रक्रिया सक्रिय आहे. कार्यप्रवाह नियम पॅकेजमध्ये समाविष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अपेक्स क्लास कॉल करण्याचे किती मार्ग आहेत? अपेक्स क्लास कॉल करण्याचे मार्ग 4 आहेत. दृश्यपृष्ठ, वेब सेवा, ट्रिगर्स, ईमेल सेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर्म्युला फीड्स म्हणजे काय? फॉर्म्युला फीड्स हे केवळ वाचनीय फीड्स आहेत जे सूत्र किंवा अभिव्यक्तीसह जोडलेले आहेत, ज्यावरून त्यांचे मूल्य मोजले जाते. सूत्र किंवा अभिव्यक्तीमधील संबंधित बदलाबद्दल या प्रकारच्या फीड्सचे मूल्य त्वरित बदलले जाते. हे फीड्स मानक आणि सानुकूल दोन्ही वापरून तयार केले जाऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन, डेटा लोडर्स म्हणजे काय? सेल्सफोर्स डेटा लोडर्स हा एक क्लायंट ऍप्लिकेशन आहे जो तुम्हाला मोठ्या प्रमाणात डेटा अद्यात किंवा निर्यात करण्यास अनुमती देतो. या टूल्सचा कोणताही सेल्सफोर्स रेकॉर्ड घालू किंवा अपडेट करू किंवा काढू किंवा एक्सपोर्ट करू शकतो. डेटा लोडर्स स्वल्प
नाही, विभक्त व्हॉल्यूम, CSV फाईली किंवा डेटा आयात करण्यासाठी डेटाबेस कनेक्शन मधून डेटा वाचतो, काढतो आणि लोड करतो. हे डेटा निर्यात करण्यासाठी CSV फाईल्स तयार करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आम्ही डेटा लोडर्स कधी वापरतो? आम्ही डेटा लोडर्स वापरतो जेव्हा आम्हाला 50,000 पेक्षा जास्त ते 5 लाखापेक्षा कमी रेकॉर्ड्स लोड करण्याची आवश्यकता आहे. आम्हाला अशा ऑब्जेक्टमध्ये लोड करणे आवश्यक आहे जे अद्याप वेब आधारित आयाताद्वारे समर्थित नाही. आम्ही भविष्यातील वापरासाठी एकाधिक मॅपिंग फायली जतन करण्यास सक्षम होऊ इच्छितो. आम्ही आमचा डेटा बॅकअप हेतूसाठी निर्यात करू इच्छितो. आम्ही रेकॉर्ड्स अपलोड करून डुप्लिकेट रोखू इच्छितो. मध्ये डेटा व्यवस्थापन साधने कोणती आहेत? मध्ये 2 डेटा व्यवस्थापन साधने उपलब्ध आहेत जी आहेत. डेटा आयात विझार्ड, डेटा लोडर्स. नेक्स्ट क्वेश्चन, सॅस परिभाषित करा. सॅस म्हणजे काय? सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. सॅस मध्ये क्लाउड सेवा आम्हाला अनुप्रयोग विकसित करण्यासाठी आवश्यक असलेले सॉफ्टवेअर प्रदान करते. आम्हाला ते खरेदी करण्यापासून वाचवते. सॅस वेब सेवा आणि सेवा देणारे आर्किटेक्चर समर्थन देते. शीर्ष सॅस प्रदान आहेत ॲबिको, एक्सेल ऑप्स आणि अकमाइन, ॲप डायनामिक, अप्रेंडा अशी काही सॅस आर्किटेक्चर समर्थन करते अशी सेवा प्रदान करतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पास परिभाषित करा. सेवा म्हणून प्लॅटफॉर्म पास मध्ये क्लाउड सेवा क्लाउडद्वारे ऑपरेटिंग सिस्टीम OS, हार्डवेअर, स्टोरेज आणि नेटवर्क सेवा प्रदान करते. परंतु आम्हाला आमच्या स्तरावर आधारित सेवा पुरवठादारांना पैसे द्यावे लागतात, जसे की भाडे सेवा. शीर्ष पास प्रदाता आहेत AWS लवचिक बिनस्टॉक आणि ॲप स्केल, एपिस्ट्री, मेघ, CA तंत्रज्ञान, इंजिन यार्ड्स. नेक्स्ट क्वेश्चन, IaaS परिभाषित करा. सेवा म्हणून पायाभूत सुविधा. ॲस मध्ये क्लाउड सेवा, सर्व्हर होस्टिंग सेवा आणि स्टोरेज यासारख्या पायाभूत सुविधा सुचवते. शीर्ष ॲस प्रदाता आहेत AWS, ATT, CA तंत्रज्ञान, क्लाउड स्केलिंग, ब्लू लॉक, नीलगिरी. नेक्स्ट क्वेश्चन्स, विविध सेल्सफोर्स आवृत्त्या काय आहेत? आवश्यक गोष्टी. सेल्सफोर्स एक्सटर्नल आवृत्ती विशेषत लहान व्यवसायासाठी डिझाईन केलेली आहे. यात वापरण्यास सोपा UI आहे. आवृत्तीमध्ये विविध साधने आहेत जी व्यवस्थापकाच्या गरजेनुसार सानुकूलित करण्यास मदत करतात. व्यावसायिक ही आवृत्ती सर्वात जास्त CRM कार्यक्षमतेची आवश्यकता असलेल्या व्यवसायासाठी तयार केली आहे. यात सुलभ, अनुकूल आणि इतर तंत्रज्ञानासह एकत्रीकरण सारखी वैशिष्ट्ये आहेत. तसेच यात प्रशासन साधने असतात जी लहान प्रमाणित अनुप्रयोग तैनात करण्यात मदत करतात. एंटरप्राइज. एंटरप्राइज संकलन मोठ्या प्रमाणात व्यवसायासाठी तयार केले आहेत. हे सानुकूलन साधने प्रदान करते. एंटरप्राइज आवृत्तीची प्रशासन साधने मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात मदत करावी. आवृत्ती सेल्सफोर्स API ची वैशिष्ट्यांमध्ये प्रवेश करण्यास अनुमती देते. अमर्यादित. अमर्यादित या आवृत्तीमध्ये अत्यंत प्रगत वैशिष्ट्ये आहेत जी जास्तीत जास्त
वापरण्यास मदत करतात. सेल्सफोर्स अमर्यादित आवृत्ती व्यवसाय संसाधनात्मक संसाधनाचा कार्यक्षम व्यवस्थापनास अनुमती देते, जी मागणीनुसार त्वरित प्रदान केली जाऊ शकते. तसेच हे प्रीमियर सपोर्ट, उच्च स्टोरेज मर्यादा, सानुकूल ऍपची वाढलेली संख्या आणि अनेक वैशिष्ट्ये प्रदान करते. विकसक विकसक आवृत्ती एपीआय आणि सेल्सफोर्स लाइटनिंग प्लॅटफॉर्म मध्ये प्रवेश देते. हे साधने प्रदान करते जे विकासकांना सेल्सफोर्स प्लॅटफॉर्म सानुकूलित करण्यास आणि इतर तंत्रज्ञान आणि अनुप्रयोगासह एकत्रित करण्यास अनुमती देतात. तसेच आवृत्तीमध्ये एंटरप्राइज आवृत्तीमध्ये उपस्थित असलेल्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सेल्सफोर्स मध्ये टॅब म्हणजे काय? सेल्सफोर्स टॅब वापर करताना एक विशिष्ट एका दृष्टीपेक्षापात माहिती पाहण्यासाठी परवानगी देतात. प्रोग्राम मध्ये ते ऑब्जेक्ट आणि इतर वेब सामग्रीचा डेटा दर्शवते. सेल्सफोर्स मध्ये टॅबचे प्रकार आहेत: मानक ऑब्जेक्ट टॅब, सानुकूल ऑब्जेक्ट टॅब, वेब टॅब, व्हिज्युअल फोर्स टॅब. फीड स्तरीय सुरक्षा म्हणजे काय आणि ते कसे नियंत्रित केले जाऊ शकते? फीड स्तरीय सुरक्षा वापरकर्त्याच्या विशिष्ट डेटा फीड्समध्ये प्रवेश योग्यता नियंत्रित करण्यास मदत करते. समजा जर एखादी संस्था वापरकर्त्याच्या कार्यक्षेत्राशी संबंधित डेटा ऑब्जेक्ट पाहण्यासाठी, संपादित करण्यासाठी, हाताळण्यासाठी किंवा हटवण्यासाठी ऍक्सेस देत असल्यास ती वापरकर्त्यातून इतर डेटा ऑब्जेक्ट लपवू शकते. फीड्स स्तरीय सुरक्षा नियंत्रित करण्यासाठी आम्ही प्रोफाइल आणि परवानगी संच वापरतो. प्रोफाइल आणि परवानगी संच आणि गुणधर्म खाली नमूद केले आहेत. प्रोफाइल: पृष्ठ मांडणी, आयपी श्रेणी, लॉग इन तास, डेस्कटॉप, क्लायंट प्रवेश. परवानगी: ऍप परवाना, रेकॉर्ड प्रकार, टॅब सेटिंग, नियुक्त ऍप, ऑब्जेक्ट परवानग्या. फीड्स स्तरीय सुरक्षा, शिखर वर्ग आणि व्हिज्युअल फोर्स पुष्टी. नेक्स्ट क्वेश्चन, सानुकूल मेटाडेटा प्रकार काय आहे? सानुकूल मेटाडेटा प्रकार ही संस्थेबद्दल माहिती संग्रहित करतो. यात एक प्रकारचा सानुकूल ऑब्जेक्ट आहे जो सानुकूलित, तैनात, पॅकेज आणि अपग्रेड केला जाऊ शकतो. डेटा हे स्थलांतराबद्दल चिंता न करता अनुप्रयोग कॉन्फिगर करण्यासाठी डेटा वापरण्यास मदत करते. सानुकूल मेटाडेटा प्रकार व्यक्ती चलितपणे हस्तांतरित करण्याऐवजी तो सँडबॉक्स वापरून तैनात केला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, ओडब्ल्यूडी म्हणजे काय आणि ओडब्ल्यूडी म्हणजे किती प्रवेश उपलब्ध आहेत हे तुम्हाला माहित आहे का? संस्थेतील सर्व वापरकर्त्यासाठी डेटा रेकॉर्ड्समध्ये प्रवेशाची डिफॉल्ट पातळी संस्थेच्या फीड्सद्वारे परिभाषित केली जाते. फीड्स डिफॉल्टचा वापर संपूर्ण संस्थेमध्ये डेटा प्रवेश मर्यादित करण्यासाठी केला जातो. रेकॉर्ड स्टँडर्ड आणि कस्टम ऑब्जेक्टचे दोन्हीसाठी ऑर्गनायझेशन वाईड डिफॉल्ट OWD सेट केला जाऊ शकतात. आणि ऑर्गनायझेशन वाईड डिफॉल्ट मध्ये सुमारे 13 विविध प्रवेश उपलब्ध आहेत. हे खालील प्रमाणे आहेत: केवळ सार्वजनिक वाचनीय, सार्वजनिक वाचनीय, सार्वजनिक वाचन, हस्तांतरण, सार्वजनिक पूर्ण प्रवेश, खाजगी, फक्त पहा, वापरा, तपशील लपवा, तपशील आणि कार्यक्रम लपवा, तपशील दर्शवा, तपशील आणि कार्यक्रम दर्शवा, पालकाद्वारे नियंत्रण प्रवेश नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेल्सफोर्स मधील ऍप म्हणजे काय आणि ऍपचे प्रकार काय आहेत? सेल्सफोर्स ORG मध्ये ऍप कंटेनर म्हणून काम करते. त्यावर टॅब लोगो आणि नाव आहे. हा टॅबचा संग्रह आहे जो सेल्सफोर्स डेव्हलपरला तो किंवा ती शोधत असलेल्या विशिष्टासह प्रदान करते. तुम्हाला सेल्सफोर्स मध्ये ऍप विकसित करायचे असल्यास फक्त खालील चरणाचे अनुकरण करा. सेटअप बीड्स तयार करा, ऍप नवीन वर क्लिक करा. सेल्सफोर्स मध्ये 2 प्रकारचे ऍप आहेत, जे अनुकूल ऍप आणि कन्सोल ऍप.
नेक्स्ट क्वेश्चन, ट्रिगर्स म्हणजे काय? विविध प्रकारचे ट्रिगर्स काय आहेत? ट्रिगर्समध्ये सेल्सफोर्समध्ये रेकॉर्ड्समध्ये बदल बदल करण्यासाठी बदल करण्यासाठी नंतर केलेल्या अनुकूल कृती समाविष्ट करणे, अद्ययावत करणे, हटवणे हे क्रियाकलापांची उदाहरणे आहेत. अपेक्स हा कॉल करण्यासाठी ट्रिगर्सला वापरला जाऊ शकतो आणि नंतर हा फक्त अपेक्स कोड आणि जो क्रियाकलापाचा पुढील सेटअप आधी आणि नंतर चालतो. सेल्सफोर्समध्ये 2 प्रकारची ट्रिगर्स उपलब्ध आहेत. जी आहेत. ट्रिगर्स करण्यापूर्वी डेटाबेसमध्ये जतन करण्यापूर्वी रेकॉर्ड्स अद्यतनित करण्यासाठी किंवा प्रमाणित करण्यासाठी वापरले जाते. ट्रिगर्स केल्यानंतर सिस्टमद्वारे सेट केलेल्या फीड्स मूल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी वापरले जाते. तर मित्रांनो, आज आपण सेल्सफोर्स आणि डेव्हलपरचे काही क्वेश्चन घेतलेले आहेत. तर यामध्ये काही जणांना काही थोडंसं कन्फ्युजन असेल, कारण की मराठीमध्ये आहे, तर थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो काही मुलांना. तर तर हे थोडंसं मी प्रयत्न केलेला आहे की मराठीमधून कसं क्वेश्चन काढता येईल. मी तर तुम्हाला नक्कीच सेल्सफोर्स ॲडमिन डेव्हलपरसाठी इंटरव्ह्यू देताना तुम्हाला हे मराठी आणि इंग्लिशचं थोडंसं कॉम्बिनेशन आणि थोडंसं लक्षात पण राहील, त्यासाठी मी हे क्वेश्चन रेडी केलेले आहेत. तर आजचा माझा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक यू गाईज. थँक यू सो मच. बाय.